सत्ता समावेशाच्या नाट्यामध्ये वेषांतर करून 10 वेळा दिल्ली गाठल्याचा किस्सा खुद्द अजित पवार यांनी सांगितला। मात्र यावरून ते आता अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। अमित शहांना वेषांतर करून भेटायला जात असल्याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला खरा, मात्र आता अजित पवार याचमुळे कात्रीत सापडले। विरोधकांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोंडीत पकडलाय। अजित पवार वेश बदलून का जात होते? अजित पवार अमित शहांमध्ये काय शिजत होतं? अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची या संदर्भात चौकशी करा। अजित पवारांना परवानगी कशी मिळाली असा थेट सवाल सुप्रिया सुळेंनी केला। एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे। वेषांतर करून अतिरेकीही मुंबईत येऊ शकतात असा आरोप संजय राऊतांनी केला। उदाहरण घेऊन किंवा याची प्रेरणा घेऊन अतिरेकी घुसू शकतात, नाव बदलून वेश पालटून। दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही। दाऊद इब्राहिम, टॅगर मेमन, छोटा शकील यांना सुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबईत दिल्लीमध्ये? हे अनेक प्रश्न आहेत। याच्यातून अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा मिळालेली आहे। अजितदादांच्या वेषांतरावरून उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचाच राजीनामा मागितला। ज्यांच्याकडे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे, त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय, सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय, असा गृहमंत्री हा माझं म्हणणं आहे की जागेवर राहताच कामा नये। की जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय, हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नये। या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय, हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही। अजित पवारांनी महाराष्ट्राची बेईमानी केल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला। तुम्ही एलओपी होता, एलओपी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता? ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे। आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। तर संजय राऊतांनी मानसोपचार तज्ञाकडून उपचार करावा असा सल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिला। माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटते म्हणून काही बरळणाऱ्या संजय राऊतांनी एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडने उपचार करून घ्यावा। त्या उपचाराचा खर्च आम्ही उचलण्यास तयार आहोत। अजित दादा असं म्हणाले की मी नाव बदलून गेलो, ह्याचा अर्थ ए पवार या नावाने मी प्रवास केला। ए पवार म्हणजे अजित अनंतराव पवार, असाच त्याचा अर्थ होतो। एकीकडे वेषांतरामुळे दादांवर गंडांतर ओढावलंय, तर दुसरीकडे संजय राऊतांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून अमित शहांना भेटायचे असा दावा राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते। माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत। त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे। ते मौलवी म्हणून गेले होते दिल्लीमध्ये, मौलवी त्यांना शोभतं ते। एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे वेषांतर करून गेल्याच्या चर्चा मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या। आता अजित पवारांचं बंड आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या वेषांतरावरून राजकारण चांगलंच तापलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।